मोहिमेचे प्रायोजक आहेत कात्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। आजच भेट द्या। सोलापुरात कोयत्याने खुनी हल्ला केल्याप्रकरणी दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे। लिंबेवाडी चौकात केस मागे घेण्याच्या कारणावरून कोयत्याने खुनी हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सुरेश कृष्णा श्रीराम आणि विशाल श्रीराम यांना सोलापूर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला। 15 नोव्हेंबर 2025 रोजी राहुल अण्णारेड्डी व त्यांचा भाचा चिकन आणण्यासाठी गेले असता जुन्या वादातून चौघांनी त्यांना केस मागे घे म्हणत शिवीगाळ करून प्रदीप गायकवाड याने राहुल याच्या डोक्यात कोयत्याने वार केला। या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला। घटनेच्या वेळी आरोपी नीलम नगर येथील मंदिरात पूजा करत होते। पुराव्यासाठी त्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही चित्रफित न्यायालयात सादर केली। युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सुरेश श्रीराम आणि विशाल श्रीराम या दोघांची 50,000च्या जात मुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। यात आरोपीतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर, अॅडव्होकेट धनंजय येमुल, सरकारतर्फे अॅडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कात्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कात्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर। संपर्क करा 9730 55 88 55 72 49 07 41 84।